हॅलो फ्रेंड्स, आज आपण सर्वांची फेवरेट डिश म्हणजेच पावभाजी बनवणार आहोत। चला तर मग पाहूयात त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला। बटर, 2 उकडलेले बटाटे, 2 मोठे चिरलेले कांदे, कोथिंबीर, बीट, मीठ, हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला, शिमला मिरची, फ्लॉर, धणे पावडर, मटार आणि टोमॅटो। आता आपण कुकरमध्ये फ्लॉर, मटार, शिमला मिरची, बीटने पावभाजीला खूप छान रंग येतो। त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊया। आता याच्या आपण 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया। शिट्ट्या झालेल्या आहे, भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण यामध्ये 2 उकडलेले बटाटे घालून घेऊया, ते मॅश करून घेऊ व्यवस्थित। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करायचा। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा धणे पावडर आणि मीठ चवीनुसार। ते व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि त्यामध्ये आता बटर घालून घेऊया। आता आपण त्यामध्ये मॅश केलेली भाजी घालून घेऊया। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। आता आपण हे 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवून देऊया। आता आपली भाजी रेडी झालेली आहे। त्यामध्ये आपण बटर घालून घेऊया आणि कोथिंबीर। अशा प्रकारे आपली यम्मी पावभाजी रेडी झालेली आहे।